लावा कचरा साऱ्या म्युन्सिपाल्टीमध्ये तिकडनं हे आणून टाक. मच्छर अशी खाते नुसती रात्रीच्या जरा बारी उघडी ठेवली. ते जे मी काम केलंय त्या कामाची शिदोरी घेऊन लोकांकडे जाणार आहे. मी काम केलंय आणि पुन्हा काम करत राहणार हे माझं घोषवाक्य आहे. निवडणूक जशी जाहीर झाली सगळ्यांनी पाईपलाईन गटार लाईन सगळं टाकायचं सुरुवात केलं. मुंबईचा महापौर मराठी हा होणारच म्हणजे होणारच. भाजपचे विचार एवढे घाणेरडे विचार आहेत. नमस्कार, नवशक्ती यूट्यूब पेजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 15 जानेवारीला निवडणुका होत आहेत तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे आणि यानंतर मुंबई महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार, महापौर नक्की मराठी होणार की खाण होणार, ह्या सगळ्या समस्यांचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पण यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे प्रभागातल्या समस्या सुटतायत का आणि जनतेच्या मनातला नगरसेवक नक्की कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. फ्री प्रेस जनरल आणि नवशक्तीच्या माध्यमातून निर्मिती पाटोळे आमची प्रतिनिधी हिनी ग्राउंड रिपोर्ट दिलाय, पाहूया. लावा कचरा साऱ्या म्युन्सिपाल्टीमध्ये तिकडनं हे आणून टाक. मच्छर अशी खाते नुसती रात्रीच्या जरा बारी उघडी ठेवली. हे बघ फोड अंगावर आले, ताप येत आहे. मला महिना दीड महिना झाला ताप येत आहे. कोण काय करेगा? आम्हालाच पैसा घालून डॉक्टरकडे जावा लागतो. काय कर मच्छर काही झाले कचरा कुठनं ते गौरीशंकर यांना रात्री 2-3 वाजता टाकायला येतात. मच्छर काही काही एवढली जाडी जरा बारी उघडी की आली आतमध्ये. काय वाटतं, इलेक्शन्स येत आहेत, मराठी अस्मितेचा मुद्दा कितपत असेल? मराठी अस्मिता तर आहेच आणि ते संपूर्ण मराठी माणसांनी एकत्र करून या दोन भावांना एकत्र आणलेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेला जर आमची संधी हुकली तर उद्या पुन्हा येईल की नाही याची शाश्वती नाही. त्याच्यामुळे मुंबईचा महापौर मराठी हा होणारच म्हणजे होणारच. भाजपचं म्हणणं आहे की आम्ही मुस्लिमांना महापौर करून देणार नाही आणि मनसे आणि शिवसेना एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले. बघा, भाजपचे विचार एवढे घाणेरडे विचार आहेत मॅडम. त्या गोष्टीमध्ये त्या लोकांनी अख्ख्या भावामध्ये भांडणं करून घराघरामध्ये भांडणं करून हे पक्ष चोर आहेत. हे यांच्या काय गिनती करायचं आपण. पण हे बघा, तेवढे दोन्ही भावांना भांडणं एवढं वर्ष करून दोन्ही भाऊ एकत्र आले. आज त्यांना पोटात दुखायला लागले भाऊ एकत्र आले म्हणून. आज त्यांना भीती आहे. आज हे मुसलमान महापौर होणार आहे एवढं त्यांना भीती आहे. पण हे असे का होणार आहे? मराठी माणूस महापौर होणार आहे आणि शिवसेना आणि उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या महापौर होणार आहे हे आम्हाला आशा आहे आणि होणारच आहे. शिवडीवासियांचे मुद्दे काय आहेत? कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढायला पाहिजे? रस्ते, ट्रॅफिक, काय मुद्दे आहेत? रस्ते ट्रॅफिकवरच मोस्टली लढलं पाहिजे. वॉटर गटर मीटर तर सध्या राहिलेलेच नाही आहे, कारण स्लम एरिया पूर्णपणे डिमॉलिश होत चाललेले आहे, डेव्हलपमेंट होत चाललेले आहे. जास्त करून आमच्याकडे कसं हा मिडल क्लास एरिया पडतो. त्याच्यामुळे मिडल क्लास एरियामध्ये लोकांचे प्रॉब्लेम कुठे असतात? पाण्याचे प्रॉब्लेम असतात आणि एक हॉस्पिटल आहे. आमच्या इथे जवळजवळ 6-7 आमच्या हॉस्पिटल आहेत. पण हॉस्पिटलमध्ये जे यंत्रसामुग्री पाहिजे, MRI, CT स्कॅन वगैरे, त्याचा पुरवठा नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे तो पुरवठा आपल्याला जास्तीत जास्त करून घ्यायचा आहे. आणि आमचे नगरसेवक आता येणारे असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जेवढे नगरसेवक आमच्या एरियामधले असतील तर त्याला मी त्यांना एकच विनंती करणार आहे. समजा आपल्या याच्यामध्ये वाडी हॉस्पिटल आहे, KM हॉस्पिटल आहे, टाटा हॉस्पिटल आहे, अशी बरीच जी गव्हर्नमेंटची हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये CT स्कॅन, MRI हे करण्यासाठी जास्तीत जास्त यंत्रसामुग्री आली पाहिजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आणि जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल आणि जेणेकरून लोकांचा फायदा झाला की ॲटोमॅटिक शिवसेनेचं पण नाव होईल. आणि त्याच्यासाठी आमचे येणारे नगरसेवक हे तरुण रक्ताचे आहेत आणि त्यांना अनुभव पण आहे. त्यामुळे ते आचरणामध्ये सगळे आणतील आणि व्यवस्थित सगळं करून घेतील. जसं भाजप बोलले की जे आता शिवसेनेला ट्रोल करतात की आम्ही मुसलमानांची बाजू घेतो किंवा आणि कुठली घेतो, ते त्यांना जेव्हा विचारलं की तुमचा महापौर जेव्हा कुठलं होता तेव्हा ते हिंदू बोलले. हिंदू सर्वसामान्य की आपण मराठी माणूस पण एक आहे आणि आपल्या मुंबई बोलले की मराठी माणूस हा कायम पुढे पाहिजेलच. त्याच्यामुळे महापौर हा मराठी माणूस असो. जसं मगाशी मी बोललो जसे राजसाहेब ठाकरे बोलले की आमचा महापौर हा मराठीच असणार, त्याच्यामुळे महापौर मराठीच असेल. मुंबई महापालिकेची इलेक्शन आता 15 जानेवारीला होऊ घातलेली आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युतीचा मी उमेदवार म्हणून 206 प्रभागामध्ये मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि मुद्दे म्हणजे मी पॉझिटिव्ह मुद्दे घेऊन जाणार आहे, विकासात्मक मुद्दे घेऊन जाणार आहे. शिवडीकर जनतेला, काळाचौकीकर जनतेने जे काम अभिप्रेत केले माझ्याकडून 9 वर्षामध्ये, म्हणजे 5 वर्ष माझी नगरसेवक कालावधीची आणि 4 वर्ष प्रशासक कालावधी बसल्यानंतर ते जे मी काम केलं आहे त्या कामाची शिदोरी घेऊन लोकांकडे जाणार आहे. मी काम केलं आहे आणि पुन्हा काम करत राहणार हे माझं घोषवाक्य आहे. आणि त्यानुसार लोकांना मी अपील करणार आहे की जे काम मी गेल्या 5 वर्षात 9 वर्षात केलेलं आहे
त्याच काम कंटिन्यू करायचं असेल तर मला आपण मतदान करा आणि मला विश्वास आहे की शिवडीकर जनता सुज्ञ आहे, 100% मला मतदान करून जिंकून देईल. 15 जानेवारीला निवडणूक आहे आणि त्यासाठी मी या 206 प्रभागमधून मी पण आज फॉर्म फिलअप केला आहे आपला पक्षातर्फे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे. या विभागाचा जो विषय आहे तो आहे रिडेव्हलपमेंटचा. या विभागात जर आपण पाहिलं तर एका बाजूला जिथे गिरण्या होत्या त्या गिरण्यामध्ये मोठे मोठे टावर उभे राहिले. आता नवीन प्रोजेक्ट यायला लागले, लार्सन टुब्रो असो, लोढा असो, आपण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पाहिलं तर 6 कोटीचा फ्लॅट. आणि एक भाग जो आहे तो अजूनही कामगारांचा भाग आहे आणि तो अजूनही स्लम आहे. त्याला रिडेव्हलप करण्यासाठी कोणीही त्याच्यामध्ये अजूनपर्यंत असा प्रयत्न नाही केला आणि जरी प्रयत्न केला असेल तर स्वतःच्या फायद्यासाठी केला असेल. सगळ्यांना सर्वांना एकत्र घेऊन एक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावं इथून चटई चाळपर्यंत जो विषय आहे त्याच्याबद्दल अजून कोणी काय विचार केला नाही. आपण फक्त सीमित आहो, कसं गटारची लाईन टाकून देऊ, कसं पाण्याची लाईन टाकू, तेही निवडणूक तोंडावर आल्यावर. 4 वर्ष झोपेत होते, त्यानंतर 3 वर्ष निवडणूक नाही झाली, त्यानंतर सडनली सगळ्या पक्षाकडे कुठून फंड आले देव जाणे. आणि निवडणूक जशीच जाहीर झाली सगळ्यांनी पाईपलाईन, गटार लाईन सगळं टाकायचं सुरुवात केलं. ह्या आधी सांगत होते की 3 वर्ष सरकार नाही, 3 वर्ष नगरसेवक नाही, आम्ही कुठून काम करू. हे फंड एकदम निवडणूकच्या तोंडावर कुठे आले त्यांच्याकडे आणि कामं सुरू केली. लोकांचा विषय आहे मराठी शाळा बंद होत आहे, लोकांचा विषय आहे आपला जो हेल्थ सिस्टम आहे तो प्रायव्हेटायझेशन होतो आहे, लोकांचा विषय आहे की लोकांना जी BST बसेसची सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे आजच्या टायमेला जिथे 6250 बसेसची गरज आहे आपल्या म्हणजे मुंबईला, त्याच्यापैकी आज BSTची मालकाची फक्त 225 बसेस आहेत आणि 2000-2500 जे काही बसेस आहेत ते प्रायव्हेटचे आहे. आणि प्रायव्हेटची परिस्थिती आपण बघतो, कुठे कुर्लाचा ॲक्सिडेंट बघा, किती गाड्या पेटले ते बघा. म्हणजे परिस्थिती अशी आहे की लोकांचा सेफ्टीचा प्रश्न असो किंवा लोकांचा डेव्हलपमेंटचा प्रश्न असो, त्याच्या दुर्लक्ष करून जे काही नेते मंडळी आतापर्यंत आहे, मी, माझा बिल्डर आणि माझा जे काही सहकारी आहे त्यांचा कसा फायदा होतो त्याच्यावरतीच लक्ष होता.